वळूयात पुढच्या बातमीकडे। नगरसेविका राजुल पाटील ह्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षापासून अलिप्त असल्याच्या चर्चा आहेत। आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या नगरसेविकांच्या या बैठकीत सुद्धा राजुल पाटील गैरहजर होत्या। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर झालेल्या आंदोलनापासून सुद्धा राजुल पाटील अलिप्त असल्याचं दिसलं। दरम्यान वडील संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंसोबत राहण्याची राजुल पाटील यांनी भूमिका घेतली होती। आता बातमी खडसेंची आहे। अमित शहांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं असे खडसे म्हणाले, तर शहांनी भाजप जॉईन करण्यासही सांगितल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय। भाजप प्रवेशात मात्र मला इंटरेस्ट नाहीये, मी पवारांसोबतच राहणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय। अमित शहांनी आपल्याला दिल्लीला बोलावलं होतं आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला भाजप जॉईन करण्याची ऑफर दिली असा मोठा दावा एकनाथ खडसेंनी केलाय। अमित शहांसह जेपी नड्डांसोबतही चर्चा झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले। मात्र हा दावा करताना खडसेंनी आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचंही म्हटलंय। आपल्याला भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाहीये असंही एकनाथ खडसेंनी जाहीर केलंय। काही दिवसांपूर्वीच मुंबईत भाजपचे राष्ट्रीय नेते आणि खासदार विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेतली होती। राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या तावडेंनी त्यांची भेट घेतल्यामुळे खडसे पुन्हा भाजपात परतणार अशा चर्चा रंगल्या होत्या। त्यातच एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे। यावेळीच हा पक्षप्रवेश होईल असाही दावा करण्यात येत होता। मात्र भाजप प्रवेशाच्या या सर्व चर्चांवर एकनाथ खडसेंनी स्वतः फुली मारली आहे। आपण पवारांसोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय त्या सगळ्यांना माहिती आहे। मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी अमान्य करणार नाही। आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे।